मोदी सरकार के कार्यकाल में सबसे बड़ा और ऐतिहासिक फैसला 5 अगस्त को लिया गया। देश के राष्ट्रपति रामनाथ कोविंद के आदेश अनुसार जम्मू कश्मीर के संदर्भ में धारा 370 हटा दी गई। साथ ही कश्मीर को 2 हिस्सों में बांटते हुए लद्दाख व कश्मीर को केंद्र शासित प्रदेश का दर्जा दिया गया, जिसके उपलक्ष्य में पूरे शहर में भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कई देशव्यापी संगठनों द्वारा सरकार के इस निर्णय का स्वागत हर्षोल्लास और पटाखे फोड़कर किया गया। शहर के मुख्य चौराहे राजकमल चौक पर पटाखे फोड़ते हुए मिठाइयां बांटी गई। विरोधी पार्टियों को इस समय सलाह देते हुए भारतीय जनता पार्टी के पार्षद तुषार भारतीय ने क्या कहा, वह भी सुनिए। इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय, सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासारखा हा निर्णय माननीय अमित शहाजी, नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे। यामुळे वर्षानुवर्षाचा जो संघर्ष होता, जनसंघापासून जनता पार्टी नंतर भारतीय जनता पार्टी, ज्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं, खऱ्या अर्थाने ते बलिदान आता सत्कारणी लागलं आहे। हिंदुस्थानच्या जनतेची मान ताठ झाली आहे की कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळ्या राज्यांना समान, आणि हा तो जो भाग आहे तो काही विशेष नाही, तो भारताचा अंग आहे, हे यातून सिद्ध झालेलं आहे। जे कोणी विरोध करत असेल त्यांचा विरोध हा स्वार्थीपणातून आणि राजकारणाचा भाग आहे, पण हा जो निर्णय आहे हा निर्णय अतिशय कट्टर देशभक्तीचा निर्णय आहे। वहीं आरएसएस के अधिकतर कार्यकर्ताओं ने सरकार द्वारा लाए गए इस ऐतिहासिक निर्णय का अभिनंदन किया। साथ ही विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ता भी इस अवसर पर झूमते और भगवा लहराते नजर आए। भारतीय जनता पार्टी, आरएसएस व विश्व हिंदू परिषद से जुड़े लोगों का कहना है कि यह निर्णय जम्मू कश्मीर सहित देश के सभी नागरिकों के हित में लिया गया फैसला है। आज भारतीय संसदेने भारतीय संविधानातलं 370 कलम रद्द करून काश्मीरमधल्या जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचं एक मोठं काम केलेलं आहे। अनेक वर्ष झाले भारतीय लोकसभेमध्ये जे कायदे आणि योजना पारित होत होत्या त्या जम्मू काश्मीरमधल्या जनतेला लागू होत नव्हत्या। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाधा ही 370 कलमाची होती। आज ही 370 कलमाची बाधा हटवून राष्ट्रीय एकात्मतेला एक मोठी चालना या निमित्तानं भारतीय संसदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या सरकारने 370 कलम हे काश्मीरवर रद्द करून त्या 3 घराणेशाहीने दाबलेली होती। त्या 3 घराणेशाहीने काश्मीरच्या जनतेला कुठल्याच प्रकारचा अधिकार केंद्र सरकारद्वारे योजनेचा लाभ मिळत होता। या कलम रद्द करण्याने काश्मीरी जनतेच्या लोकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व तिथे शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ याद्वारे मिळणार आहे। धारा 370 त्याचप्रमाणे 35A रद्द करण्याच्या संदर्भामध्ये विधेयक मांडलं। हे विधेयक संमत झाल्यानंतर या काश्मीरमध्ये असलेला अलगाववाद आणि आतंकवाद हा संपूर्ण नष्ट होईल ही अपेक्षा आणि आशा आहे। साधारणतः 1949 नंतर स्वतंत्र भारतामध्ये काश्मीर हेच एक असा अविभाज्य अंग होतं की ज्या ठिकाणी आपल्या देशाची घटना ही पूर्णतः लागू होणार नव्हती, आणि त्याच्यामुळं आता एक राज्य, एक संविधान, एक विधान आणि एक प्रधान या संदर्भातली भारतीय जनता पार्टीची आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी या विषयासाठी आपलं बलिदान केलं, ही संकल्पना निश्चितच पूर्ण होईल। मी नरेंद्र मोदीजी, त्याचप्रमाणे अमित शहा आणि केंद्र सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो। राजकीय मतभेदों को बाजू में रखकर इसका स्वागत और समर्थन करना होगा, ऐसा मत कार्यकर्ताओं द्वारा व्यक्त किया जा रहा है। आज जे आपली काश्मीरमधील जी जनता ज्या ज्या प्रॉब्लेमला, ज्या ज्या गोष्टींना समोर जात होती, ती खरोखरच त्यांच्यासाठी एक छळक होत होता।
आणि आज खऱ्या अर्थाने आज भारत स्वतंत्र झाला आज म्हणता येईल की आज काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आज पूर्णपणे भारत आज एक झालेला आहे. आणि आज आम्हाला अभिमान, भारतीय जनता पार्टीचा अभिमान असं वाटत आहे की आमचे जे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं जे बलिदान झालेलं आहे हे आज व्यर्थ नाही गेलेलं आहे. आज आमच्या पार्टीने, आज भारतीय जनता पार्टीने, सरकारने, माननीय श्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जो निर्णय झालेला आहे तो खरोखर अभिनंदनीय आहे. आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी जे बलिदान दिलं होतं की एक देश, एक झेंडा आणि एक संविधान, खऱ्या अर्थानं आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं असं मी म्हणेन. आज 70 वर्षानंतर आम्हाला ही आझादी मिळालेली आहे आणि जम्मू काश्मीर आमच्यामध्ये विलीन झालेला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरचा खऱ्या अर्थानं विकास होईल असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी म्हणून मला अतिशय माझा अभिमान वाटतो आहे की आज जे संसदेमध्ये जे कलम 370 आणि 35A हे जे रद्द करण्यात आलेलं आहे त्यासाठी अमित शहा आणि आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खरोखरच यांनी अभिनंदनीय असा ऐतिहासिक निर्णय इथे घेतलेला आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वामध्ये जो ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आलेला आहे त्याचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करते. 70 वर्षानंतर जी आमच्या देशाला आझादी मिळालेली आहे 350, 370 आणि 35A हा जो कलम काश्मीरमधून हद्दपार करण्यात आलेला आहे त्यामुळे काश्मीरला आझादी मिळालेली आहे. काश्मीर ते कन्याकुमारी हे जे आपल्या भारतामध्ये एकत्र आलेले आहे ते आजपर्यंत भारतामध्ये कुठल्याही पक्षाने किंवा आजपर्यंत आझादीपासून ते आतापर्यंत कोणीही निर्णय घेण्याची क्षमता जी दाखवलेली नाही आहे ते भारतीय जनता पक्षाचं सरकार, मोदी सरकार यांनी दाखवलेली आहे. जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी मनपूर्वक स्वागत करते. एक विधान एक संविधान असा हा जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या माध्यमातून काश्मीरमधील जी जनता आहे जी आतापर्यंत भीतीच्या वातावरणात वावरत होती त्यांच्यामधील भीती दूर झालेली आहे आणि त्या माध्यमातून काश्मीरचे जे युवक आहे, युवती आहेत त्यांना रोजगार प्राप्त होईल, चांगल्या प्रकारे त्यांचं जीवन जगण्याची त्यांना संधी मिळेल. 370 कलम ही आजची नसून अनेक वर्षापासून त्याच्यावर संघर्ष सुरू होता, परंतु हा निर्णय घेण्याचं धाडस कोणत्याच सरकारने केलेलं नाही. जे नरेंद्रजी मोदी भारताचे पंतप्रधान आणि अमितजी शहा यांनी केलेलं आहे. इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने पार्षद तुषार भारती के नेतृत्व में साईनगर में जश्न हर्षोल्लास मनाया. इसके साथ ही अमरावती शहर का मुख्य चौराहा राजकमल चौक भी आज 5 अगस्त को भगवा में नजर आया. सभी कार्यकर्ताओं ने जश्न के साथ इस फैसले का स्वागत किया. इसके साथ ही अमरावती शहर के भारतीय जनता पार्टी मुख्यालय पर भी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता व पद अधिकारियों ने जमकर हर्षोल्लास मनाया. इस अवसर पर भारतीय जनता पार्टी की महिला कार्यकर्ता झूमती हुई नजर आईं. सरकार के इस ऐतिहासिक फैसले पर पूरा अमरावती परिसर मानो भारत माँ की जय के नारों से गुंजयमान नजर आया. VCN न्यूज से बात करते हुए भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा के प्रदेश महासचिव बादल कुलकर्णी ने अपने मनोगत व्यक्त किए. या देशाचे गृहमंत्री यांनी आज एक महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आणि तो म्हणजे वर्षानुवर्ष या देशातील राष्ट्रवादी लोक ज्या गोष्टीसाठी लढा देत होते तो म्हणजे जम्मू काश्मीरमधील धारा 370 कलम 370 हे आज रद्द करण्यात आलेले आहे आणि खऱ्या अर्थाने एक देश, एका देशामध्ये एक निशान, एकच प्रधान आणि एकच विधान राहील असं भारतीय जनता पक्षाने सिद्ध केलं. साथ ही भारतीय जनता पार्टी के कई कार्यकर्ताओं ने इस अवसर पर अपने अपने मनोगत व्यक्त करते हुए इस फैसले को सराहा.